साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। शहर गुन्हे शाखेची दमदार कारवाई। 15,50,380 रुपये किमतीचा गांजा केला जप्त। सोलापूर शहरामध्ये गांजा या अंमली पदार्थाचे अवैध विक्रीबाबत माहिती काढत असताना गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्फैज शेख यांना 26 मार्च रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अजित सुखदेव जगताप, सध्या राहणार स्वराज्य विहार सोलापूर, तो तेथील घरातून तसेच त्याचे मूळ गाव मुक्काम पोस्ट सोहाळे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथील घरातून गांजा विक्रीचा धंदा करीत आहे। सध्या त्याचे दोन्ही घरामध्ये गांजाचा साठा आहे अशी बातमी प्राप्त झाल्यानंतर NDPS कायद्यातील तरतुदीप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या आदेशाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक अल्फैज शेख व त्यांचे तपास पथकातील अंमलदार यांनी अजित सुखदेव जगताप यांचे स्वराज्य विहार सोलापूर येथील तसेच मुक्काम पोस्ट सोहाळे तालुका मोहोळ येथील राहते घराची झडती घेतली असता त्यांचे दोन्ही घरामध्ये 15,50,380 रुपये किमतीचा एकूण 77.521 किलोग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थाचा साठा मिळून आल्याने सदरचा गांजा जप्त करून पोलीस उपनिरीक्षक अल्फैज शेख यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चौडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 186/2024 NDPS ॲक्ट कलम 8 क 20 क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अजित सुखदेव जगताप या सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडी दिली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी करत आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त यमराज कुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक अल्फैज शेख, पोलीस अंमलदार बापू साठे, भारत पाटील, सुभाष मुंडे, सैफन सय्यद, महेश शिंदे, राजू मुदगल, कुमार शेळके, अनिल जाधव, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, वसीम शेख, महिला पोलीस अंमलदार ज्योती लंगोटे, निलोफर तांबोळी, सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील, मच्छिंद्र राठोड आणि प्रकाश गायकवाड यांनी केली आहे।